नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांच्या आपल्या आवडत्या अविरत या चॅनेलवर मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शनिवार दिनांक 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे. पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना आणि त्याची प्राणप्रतिष्ठा नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंचांगानुसार मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 दुपारी 1:34 आहे. या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नेमके काय करायचे? घराघरातून चौकाचौकातून लाखोंच्या संख्येने गणपती बसवले जातात. पण श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे गुरुजी मात्र सर्वांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यावेळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणेशाची प्राणप्रतिष्ठा कशी करावी ते आता आपण पाहूया. प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण आणलेल्या मातीच्या किंवा शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे, आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनवणे. मातीच्या गोळ्यालाच मातीपासून घडविल्यामुळे पार्थिव म्हणतात. म्हणूनच या व्रताचे नाव पार्थिव गणपती पूजन असे आहे. ज्यांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळू शकत नाहीत त्यांनी शुचिर्भूत म्हणजे स्वच्छ कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन श्रींच्या मूर्तीसमोर पूर्व अगर पश्चिमेला तोंड करून पाटावर किंवा आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा. घरच्या देवांना शक्यतो 2 पाने, सुपारी, 5 किंवा 1 रुपयाचे नाणे असा विडा व नारळ ठेवून नमस्कार करावा. घरातील वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेसारखे महत्त्वाचे काम सुरू करू नये. या संस्काराचा चांगला परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो. पंचामृत स्नान. दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताचे स्नान मूर्तीला दुर्वांनी अगदी हळूवार शिंपडून घालावे. परत स्वच्छ पाण्याने दुर्वांनी स्नान घालावे. पंचामृत स्नानाची सांगता 6व्या गंधोकताने म्हणजेच गंधाचे सुवासिक पाणी करून घालावे. नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर फुलांनी सुवासिक अत्तर मूर्तीला लावावे. गुलाब पाणी शिंपडावे. सुवासिक चाफा, गुलाब, सोनटक्का, जाईजुई, केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दुर्वांची जोडी अष्टगंध शेंदूर यात बुडवून ही फुले व दुर्वा मूर्तीला वहाव्यात. फुले, दुर्वा यांच्या माध्यमातूनच हळद, कुंकू इत्यादी परिमल सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. स्वच्छ पळी भांड्यातील पाण्याने 3 वेळा आचमन करून 4थ्या वेळी हातावर पाणी सोडून हात स्वच्छ करावा. प्राणायाम, गायत्री जपासह चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला दर्शनी कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या किंवा सुपारीच्या गणपतीवर अक्षता व फुले वहावी. त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशी प्रार्थना करावी. मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे असा संकल्प करावा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते या मंत्राने समईच्या पायावर फळे, गंध, अक्षता वाहून शत्रुबुद्धीचा नाश व्हावा अशी परमात्म्याजवळ प्रार्थना करावी. घंटेला गंध, फुले, अक्षता वहावे. गणेशोत्सवात सज्जन लोक यावेत. राक्षसी वृत्तीचे दृष्ट लोक दूर जावेत यासाठी घंटा जोरात वाजवीत प्रार्थना म्हणावी. आगमार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता भानलक्षणम. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग प्राणप्रतिष्ठा. ज्यांना मंत्रपाठ शक्य नसेल, माहीत नसेल त्यांनी किमान
ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांची जुडी उजव्या हातातील बोटात धरून आणि तुपात किंचित बुडवून दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे. श्रींच्या मूर्तीच्या हृदयावर उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी. निदान 15 वेळा ओंकाराचा जप करावा. यालाच प्रणव असे म्हणतात. श्री मंगलमूर्तींची सर्व कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत, त्यांची वाणी मन त्वचा नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत अशी प्रार्थना करावी. श्रींच्या मूर्तीवर गंध अक्षता फुले पुन्हा वाहून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा नारळ यांवर पाणी सोडावे. असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वात महत्त्वाचा विधी पूर्ण होईल. ज्या खोलीत गणपती बाप्पा बसवले असतील त्या खोलीमध्ये भरपूर निखाऱ्यावर धूप ऊद गुगुळ ही सुगंधी द्रव्ये टाकून वातावरण सुवासिक व प्रसन्न करावे. उदबत्ती निरांजन ओवाळून झाल्यावर श्रींसाठी खव्याचे मोदक पेढे मिठाई लाडू यापैकी जे गोड अन्नपदार्थ तयार केलेले असतील त्यांचा भगवंताला नैवेद्य दाखवावा. मनोमन परमेश्वराला प्रार्थना करावी. गंध अत्तर लावलेले फूल पायावर अर्पण करून चौरंगावर मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा फळे नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे आणि 2 तुपवातींच्या निरांजनांनी मंगल आरती करावी. कापूर आरतीने आरतीचा शेवट व्हावा. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आणि दुर्गे दुर्गडभारी ही देवीची आरती म्हणावी. समर्थ रामदासांनी रचना केलेली सुखकर्ता दुःखहर्ता आणि नरहरी विरचित दुर्गे दुर्गडभारी या आरत्या गेली 300 वर्ष महाराष्ट्रात आणि सातासमुद्रापलीकडे जिथे मराठी भाषा बोलली जाते त्या सर्व कुटुंबातून मोठ्या तन्मयतेने म्हटली जात आहे. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी आणि फुले अक्षता वाहून प्रदक्षिणा साष्टांग नमस्कार घालीन लोटांगण ही आरती म्हणावी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे सविस्तरपणे पाहिले. गणेशोत्सवाच्या या मंगलमयी प्रसंगी गणपती बाप्पाला आपल्या घरी योग्य पद्धतीने आणून त्याची भक्तिभावाने पूजा करणे हे आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. या विधीने आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती येईल असा विश्वास आहे. बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया की तो आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि भरभराट घेऊन येवो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.